नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 5वी विषय इंग्रजी आणि आपला आजचा लेसन आहे तो असणार आहे मुलांनो ही नोज वर्कमॅन 6.8 ही नोज वर्कमॅन हा जो आपला लेसन आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग अभ्यासूयात। बघा मुलांनो, ही नोज वर्कमॅन मध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर या लेसन मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे की एखादा जो कारागीर असतो तो आपल्या कामामध्ये एवढा काही कुशल असतो की त्याला इतरच्या जे काही रिझल्ट असते किंवा प्रमाण असते ते देण्याची अजिबात गरज नसते। कारण बघा, एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला खूप आवड असेल आणि ती जर आपण प्रामाणिकपणे करू तर कोणी काही सांगितलं की तू ही गोष्ट बरोबर केलेली नाही आहे किंवा वाईट केलेली आहे तर त्या गोष्टीवर जो एक कुशल कारागीर असतो तो अजिबात विश्वास ठेवत नाही आणि तो काय म्हणत असतो की मला माझ्या कामावरती पूर्ण विश्वास आहे। इतर जरी माझ्या कामाला बघत नसेल किंवा नाव ठेवत असेल तरी माझ्या कामाला कोण बघत आहे, तर माझ्या कामाला ईश्वर बघत आहे आणि ते ईश्वरच काय करतील, माझ्या कामाला न्याय देतील। असे जे वर्कमॅन आहेत जे या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत की एक खूप कुशल कारागीर आहे जो लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तो फक्त आणि फक्त त्याला दिलेलं जे काम आहे ते अगदी प्रामाणिकपणे तो इथे करत आहे। बघा मुलांनो, या लेसनमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं आहे, ॲट द टाइम ऑफ किंग अशोका अ न्यू टेम्पल was being built in the capital city। आता एकदा काय झालं होतं मुलांनो की सम्राट अशोकाच्या काळामध्ये जी राजधानी होती त्या राजधानीमध्ये एक जे मंदिर आहे ते बनवायला घेतलं होतं। बघा मुलांनो, ॲट द टाइम ऑफ किंग अशोका, जे किंग अशोका आपल्याला इथे दिसत आहे, जे राजा आहेत त्यांच्या काळामध्ये काय करायला घेतलं होतं, तर एक भव्य दिव्य असं जे मंदिर आहे ते बनवायला घेतलं होतं। बघा, अ न्यू टेम्पल म्हणजेच काय मुलांनो, तर नवीन मंदिर, अगदी मोठं आणि भव्य मंदिर बनवायला घेतलं होतं। कुणाच्या काळामध्ये, तर जे आपले सम्राट अशोक आहे, किंग अशोक आहे त्यांच्या काळामध्ये। वॉज बीइंग बिल्ट इन द कॅपिटल सिटी, जी राजधानी होती त्या राजधानीमध्ये एक सुंदर असं मंदिर बनवायला घेतलेलं होतं। कॅपिटल म्हणजेच काय मुलांनो, तर कॅपिटल म्हणजेच राजधानी आणि राजधानीमध्ये राजांना, हे जे राजा आपल्याला इथे दिसत आहे त्या राजांना खूप भव्य दिव्य असं काय बनवायचं होतं, तर मंदिर हे बनवायचं होतं। पुढे बघा काय झालंय मुलांनो, ऑल द पीपल इन द कॅपिटल हेल्प टू बिल्ड द टेम्पल। आता एखादं समजा जर आपल्या घरात देखील एखादं कार्य असेल, लग्न कार्य असेल किंवा बर्थडे वगैरे असेल तर काय होतं मुलांनो, तर सगळ्या फॅमिली मेंबर जे आहेत ती काही ना काही आपल्याला हेल्प करत असतात किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते आपल्याला मदत करत असतातच। तसंच हे जे सम्राट अशोक आहे त्यांच्या राजधानीमध्ये एक भव्य मंदिर, एक मोठं मंदिर बनवायला घेतलेलं आहे आणि ते मंदिर बनवण्यासाठी काय करत आहे मुलांना लोक, तर ऑल द पीपल म्हणजे सगळे जे लोक आहेत ते काय करत होते, इन द कॅपिटल म्हणजे राजधानी जी होती त्या राजधानीमधील सगळे लोक ते काय करत होते, हेल्प टू बिल्ड द टेम्पल म्हणजे जे काही मोठं मंदिर बांधायला घेतलं होतं, कुठे, तर कॅपिटलमध्ये, राजधानीमध्ये जे काही भव्यदिव्य मंदिर बांधायला घेतलं होतं ते मंदिर बांधण्यासाठी सगळेच लोक काय करत होते, मदत करत होते। काही ना काही काय करत होते, कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते लोक जे आहेत सर्व लोक मदत करत होते की आपल्याला आपल्या राजधानीमध्ये जे काही मंदिर बनवायला घेतलेलं आहे ते मंदिर भव्य दिव्य कसं होईल, अतिशय सुंदर असं कसं दिसणार आहे आणि खूप काळ कसं टिकणार आहे यावर फक्त राजाच नाही तर प्रजा देखील, लोक देखील काय करत होते, लक्ष देत होते आणि सगळेच जण काय करत होते की आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत होते। बघा मुलांनो, इथे आपल्याला काय सांगता येईल, बघा PEOPEL पीपल म्हणजेच काय मुलांनो, तर लोक, पीपल म्हणजेच काय मुलांनो,
लोक, राजधानीमधले जे काही सगळे लोक आहे ते काय करत होते, ते भव्य दिव्य मंदिर बांधण्यासाठी मदत करत होते. काय मुलांनो, PEOPLE, पीपल म्हणजेच काय मुलांनो, तर लोक. आणि कॅपिटल म्हणजेच काय मुलांनो, तर कॅपिटल म्हणजे राजधानी, जी सम्राट अशोक किंवा किंग अशोक जे आहे त्यांची राजधानी. हेल्प म्हणजेच काय मुलांनो, तर HELP, हेल्प म्हणजेच काय, तर मदत करत होते. कशासाठी मदत करत होते मुलांनो, तर बिल्ड द टेम्पल. बिल्ड म्हणजेच काय मुलांनो, बघा BUILD, बिल्ड म्हणजेच बांधणे. काय बांधण्यासाठी मुलांनो, काय बांधण्यासाठी जे लोक आहेत, सगळे जे पीपल आहेत ते हेल्प करत होते, तर टेम्पल म्हणजेच काय मुलांनो, बघा TEMPLE, टेम्पल म्हणजेच काय मुलांनो, तर टेम्पल म्हणजेच मंदिर बांधण्यासाठी जे काही राज्याच्या राजधानीतले सगळे जे काही पीपल्स आहेत, प्रजा आहे, ती सगळी काय करत होती, तर हे टेम्पल बिल्ड करण्यासाठी म्हणजेच बांधण्यासाठी मदत करत होती. बघा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, दे ट्राईड देअर बेस्ट टू मेक इट स्ट्रॉंग अँड ब्युटिफुल. सगळी जी प्रजा आहे ती प्रजा हा विचार करत होती की आपल्या राजधानीमध्ये नवीन जे मंदिर आहे ते उभारण्यात येणार आहे आणि ते मंदिर किती सुंदर, ब्युटिफुल म्हणजेच काय मुलांनो, तर किती सुंदर ते दिसावं आणि सगळ्यांनी आपल्या जे काही भव्य दिव्य मंदिर आहे त्याचं कौतुक त्यांनी करायलाच पाहिजे. अशा प्रकारे आपल्या राजधानीमध्ये काय उभं करायला पाहिजे, तर मंदिर उभं करायला पाहिजे. तर हे टेम्पल उभारण्यासाठी जी काही राजधानीतली सर्व लोक आहेत ते आपापल्या परीने काय करत होती, तर हेल्प करत होती, मदत करत होती. बघा, दे ट्राईड देअर बेस्ट टू मेक इट स्ट्रॉंग अँड ब्युटिफुल. बेस्ट म्हणजेच काय मुलांनो, तर सर्वात सुंदर किंवा चांगल्या प्रतीचं आपल्याला काय बनायचं आहे, तर मंदिर बनवायचं आहे. आणि ते कसं असायला हवं मुलांनो, तर ते स्ट्रॉंग म्हणजेच मजबूत असं ते मंदिर उभं करायला हवं. तसेच ब्युटिफुल सुद्धा असावं, म्हणजे सर्वात सुंदर आपलं राजधानीतलं मंदिर असावं, चांगल्या प्रतीचं त्याचं बांधकाम असावं. यासाठी सगळे ट्राईड म्हणजेच काय मुलांनो, तर प्रयत्न करत होते. राजधानीमधला एव्हरी पीपल काय करत होता, एव्हरीवन काय करत होते की आपलं जे काही मंदिर आहे, जे नवीन मंदिर आपण बांधणार आहोत, ते मंदिर आपल्याला खूप सुंदर असं बांधायचं आहे आणि मजबूत ते असणार आहे, खूप काळापर्यंत ते टिकणार. यासाठी सगळे जे लोक आहे ते काय करत होते, ट्राय करत होते, प्रयत्न करत होते की आपलं मंदिर जे आहे सर्वात सुंदर असं दिसायलाच हवं आणि मजबूत हे असायलाच हवं. बघा नेक्स्ट काय म्हटलेलं आहे मुलांनो, रिच पीपल गेव देअर मनी. आता बघा, एखादा जर आपण प्रोग्राम करत असू तर त्यामध्ये बघा काही वर्क म्हणजे सोसायटीमध्ये जर काही प्रोग्राम असेल, जसं कुणाचा भंडारा वगैरे असेल, काही देवदेवतांची पूजा वगैरे जर आपण सोसायटीमध्ये, समाजामध्ये जर आपले जे काही लोक आहेत ते करत असतील, तर त्यासाठी बघा जे रिच पीपल आहे, रिच पीपल म्हणजेच काय मुलांना सांगा पाहू, तर रिच पीपल म्हणजेच काय मुलांनो, तर श्रीमंत लोक. रिच पीपल म्हणजेच काय मुलांनो, तर श्रीमंत लोक काय करत होते की जे मंदिर आपलं भव्य दिव्य बांधण्यासाठी आपण घेतलेलं आहे, त्या मंदिरासाठी ते मनी म्हणजेच काय, तर पैसे देत होते. आपल्याही सोसायटीमध्ये, समाजामध्ये एखादा प्रोग्राम जर करायला घेतला तर त्यासाठी सुद्धा काही लोक काय करत असतात, तर दान करत असतात. कुणी पैसे देत असतं, कुणी अन्नधान्य देत असतं, तर कुणी कपडे वगैरे जे काही त्यांना देता येईल त्यांची जी काही मदत आहे ती सगळी सोसायटीतील एखाद्या प्रोग्रामसाठी काय केली जाते, स्वीकारली जात असते. तसंच ह्या मंदिरासाठी सुद्धा गरीब श्रीमंत असे सगळेच लोक काय करत होते, तर आपापल्या परीने मदत करण्यासाठी तत्पर होते, तयार होते. बघा नेक्स्ट काय आहे मुलांनो, वर्कमॅन पुट इन देअर बेस्ट वर्क. काय सांगत आहे, वर्कमॅन पुट इन देअर बेस्टमॅन. हे जे वर्कमॅन आहेत मुलांनो, जे कामगार आहेत, कारागीर आहेत, ते सुद्धा काय करायचे की त्यांचं बेस्ट देण्याचं ते प्रयत्न करत होते.
बघा, कारण इथे यांना स्वतःचं घर बांधायचं नव्हतं किंवा दुसऱ्यांचं घर बांधायचं नव्हतं, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी काय असतं मुलांनो, एक आपलं देवताचं मंदिर असतं, आपल्या ईश्वराचं मंदिर असतं. त्याच्या प्रती सगळ्यांनाच काय असते मुलांनो, तर आस्था असते. आणि ह्या राजधानीतील लोकांना सुद्धा त्या मंदिराबद्दल काय आहे, खूप कौतुक आहे, खूप आस्था आहे. म्हणून इथे असलेले, या राजधानीत असलेले प्रत्येक कारागीर, प्रत्येक कामगार काय करत आहे, आपला बेस्ट देण्याच्या चांगल्या प्रती, म्हणजेच चांगल्यात चांगलं मी काम कसं करणार, आणि हे जे काम आहे ते फक्त राजानेच नाही बघावं, तर ते ईश्वराने सुद्धा बघावं, असा प्रयत्न हे जे कारागीर आहेत, वर्कमॅन आहेत, ते करत होते. बघा मुलांना, नेक्स्ट काय आहे, ऑदर हेल्प टू प्रिपेअर द स्टोन्स अँड कट द टिम्बर. बघा, काही जे लोक आहेत ते कशाच्या स्वरूपात मदत करत होते, तर पैशाच्या स्वरूपात मदत करत होते. पण जे लोक पैसे देऊ शकत नाही ते लोक कशाच्या स्वरूपात मदत करत होते, तर अदर पीपल. अदर म्हणजेच काय मुलांना, तर इतर पीपल, इतर जे लोक आहेत ते काय करत होते, कशाच्या स्वरूपात मदत करत होते, तर प्रिपेअर द स्टोन्स. म्हणजे बघा, एक ओबडधोबड जे काही दगड असतात, त्या दगडांना आकार देण्याचा, योग्य तो आकार देण्याचा जे काही लोक आहेत ते काय करत होते, तर प्रयत्न करत होते. अँड कट द टिम्बर. आणि काही लोक काय करायचे, की जे काही टिम्बर म्हणजेच काय, की एक लाकडाचा प्रकार आहे, तर ते लाकडंसुद्धा काही कामगार काय करत होते, व्यवस्थित अगदी योग्य अशा ठिकाणी लावण्यात येईल अशा प्रकारे काय करत होते, तर लाकडं कापत होते, काही दगडांना व्यवस्थित शेप देत होते, आकार देत होते. तर अशा प्रकारची सुद्धा मदत इथे कारागीर किंवा राजधानीतले जे लोक आहेत ते ह्या टेम्पल बिल्डसाठी, हे जे काही टेम्पल बांधण्यात येणार आहे आपल्या राजधानीमध्ये, त्या राजधानीतील टेम्पलसाठी मदत करत होते. एव्हरीवन हेल्प टू बिल्ड द ग्रेट टेम्पल. काय आहे मुलांनो, की सगळेजण काय करत होते, एव्हरीवन म्हणजे सगळेजण, हेल्प टू बिल्ड द ग्रेट टेम्पल. सगळ्यांना असं वाटत होतं की आपल्या राजधानीमध्ये जे काही मंदिर उभारणार आहे ते मंदिर एवढं काही भव्य दिव्य असावं, की जो कोणी आपल्या राजधानीत येईल आणि ते मंदिर बघेल तर त्यांना खूप आश्चर्य वाटावं, की एवढं सुंदर आणि भव्य दिव्य मंदिर बनलं तर कसं बनलं. बघा मुलांनो, सगळ्यांनाच आपल्या मंदिराचं काय वाटावं, तर कौतुक वाटावं, असं जे ट्राय आहे, असा प्रयत्न आहे, तो कोण करत होतं, तर राजधानीतले लोक करत होते. बघा, आपण साधं आपलं घर जरी बांधायला घेतलं तरी आपलं घर हे सर्वात सुंदर असावं असं आपल्याला वाटत असतं. हे तर आपल्या पूर्ण राजधानीचं काय बांधत आहे, तर एक सुंदर भव्य दिव्य असं मंदिर बांधत आहे. तर त्यामध्ये संपूर्ण त्यांचा जो बेस्ट आहे, 100% आहे, तो देण्याचा प्रयत्न इथे हे जे पीपल आहेत, राजधानीतले जे काही लोक आहे, प्रजा आहे, ते देण्याचा प्रयत्न करत आहे. नेक्स्ट बघा मुलांना, काय सांगितलेलं आहे, की वन डे ॲन ओल्ड मॅन केम टू ऑफर हिज हेल्प. आता बघा, एके दिवशी काय झालं, की एक जो म्हातारा व्यक्ती आहे, ओल्ड म्हणजेच काय मुलांना, की वयस्कर असा जो काही व्यक्ती आहे, तो कुठे आला, तर तो एके ठिकाणी राजाकडे, म्हणजेच राजाच्या दरबारात आला आणि काय म्हणाला, की मला सुद्धा काय करायचं आहे, हे मंदिर जे काही बिल्ड होत आहे, बांधलं जात आहे, त्या मंदिरामध्ये मला सुद्धा माझं योगदान द्यायचं आहे. बघा, वन डे, एके दिवशी, ॲन ओल्ड मॅन म्हणजेच एक वयस्कर व्यक्ती, केम टू ऑफर हिज हेल्प. म्हणजेच मी माझे काय करणार आहे, तर आपलं जे काही मंदिर आहे ते बांधण्यासाठी माझं देखील योगदान मला द्यायचं आहे, ही ऑफर ते दरबारात घेऊन आलेले आहेत. नंतर बघा, त्याचं नाव काय होतं ते आपल्याला इथे माहिती पडणार आहे. बघा, ही वॉज जय किशन द स्टोन कार्वर. बघा, तो कोण होता, तर त्यांचं नाव काय होतं, तर जय किशन होतं. आणि ते एक कुशल असे कारागीर होते. म्हणजेच दगडांपासून ते खूप छान अशा, सुंदर अशा काय बनवत होत्या, तर मूर्ती अशी बनवत होती. एवढी सुंदर मूर्ती ते घडवायचे, की जे काही लोक आहे, प्रजा आहे, ते बघूनच असे म्हणायचे, की ही जी मूर्ती आहे ती अगदी जिवंत आहे.
असं त्या लोकांना वाटत होतं ती मूर्ती बघितल्या बरोबरच. म्हणून हे सुद्धा काय म्हणत आहे जय किशन, की मला सुद्धा काय करायचं आहे, माझं योगदान तुमच्या कार्यासाठी मला द्यायचं आहे. बघा नेक्स्ट काय आहे, ही कार्वर्ड ब्युटिफुल फिगर्स अँड डिझाईन इन स्टोन. ते जे कारवर होते, कुशल कामगार होते, कोण मुलांना, तर जय किशन. ते काय करायचे तर खूप सुंदर असं फेस एका दगडापासून बनवायचे आणि फिगर म्हणजे पूर्ण जी काही मूर्ती आहे ती एका दगडापासून जय किशन घडवत होते आणि त्याला कसलीही तुलना नाही, एवढे छान आणि सुंदर मूर्ती एका ओबडधोबड दगडापासून जय किशन बनवत होते. त्यांचा जो फेस आहे, जो काही दगडावरती ते फेस बनवत होते, चेहरा बनवत होते, ते अतिशय सुंदर आणि अगदी कुशलतेने तो कोरलेला असायचा. तसेच जी बॉडी आहे, जे शरीर आहे, जे फिगर आहे, ते देखील खूप बारकाईने त्याच्यावरती जय किशन काम करायचे आणि एका ओबडधोबड दगडातून खूप सुंदर अशी मूर्ती जय किशन घडवून आणत होते. नेक्स्ट काय आहे बघा मुलांना, नाव ही वॉज ओल्ड अँड हिज हँड शूक अ लिटल. बघा ते एवढे म्हातारे होते की काम करताना त्यांचे जे हात आहे ते थरथरत होते, तरी सुद्धा त्यांची किती प्रबळ इच्छा होती की जे माझ्या राजधानीमध्ये जे काही नवीन सुंदर भव्य दिव्य असं मंदिर बांधलं जात आहे, त्या मंदिरामध्ये मला काही ना काही काय करायचं आहे, योगदान हे द्यायचं आहे. त्यांचे हात जरी थरथरत असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये असलेले जे काही स्किल आहे ते एवढं प्रबळ होते की ते त्यांची जी इच्छा होती, ती इच्छाशक्ती जी आहे ती खूप स्ट्रॉंग होती आणि ते म्हटले की मी काय करणार आहे, माझे योगदान देणारच आहे. बघा नेक्स्ट काय आहे मुलांनो, ॲट ही वॉज अ गुड वर्कमॅन. त्यांचे हात जे आहे ते थरथरत जरी असले तरी सुद्धा ते काय होते तर एक कुशल कारागीर होते, जे कुठल्याही दगडाला सुंदर असा आकार देण्यामध्ये ते खूप काय होते तर कलाने निपुण होते. म्हणजेच खूप त्यांना अशी कला अवगत होती की ते कुठलाही दगड असो त्याला योग्य असा आकार देऊन त्यातून अगदी सुंदर अशी मूर्ती बनवण्याची कला त्यांना अवगत होती. नंतर बघा मुलांनो, ही टूक ग्रेट केअर विथ हिज वर्क. बघा एखाद्या व्यक्तीला एवढं व्यासंग असतं, एवढे काही त्यांच्यामध्ये कला जी असते ती खूप कुशलतेने असते आणि कुठलेही काम करत असताना ते अगदी काळजीपूर्वक करत असतात. जसे हे आपले जे जय किशन आहे ते मूर्ती घडवताना त्या मूर्तीची एवढी काळजी घेत होते. बघा कुठल्याही दगडाला जर आपण छेने हातोडा जर मारला तर कुठलाही भाग जो आहे तो वेगळा होऊ शकतो, पण हे जे जय किशन आहे ते एवढी काही काळजी दगडातून मूर्ती बनवताना घेत होते की त्यांनी जो काही आकार ठरवलेला आहे, जे काही मूर्ती आपल्याला बनवायची आहे ती मूर्ती ते बनवूनच राहायचे. बघा मुलांनो, ते काय करायचे की आपल्या प्रत्येक कामामध्ये काय करत होते तर काळजी घेत होते की जे काही काम आहे ते माझं योग्य आणि प्रामाणिकपणेच होईल, याची कोण काळजी घेत होतं तर जे आपले जय किशन आहे, कुशल कारागीर आहेत, ते काळजी घेत होते. बघा नेक्स्ट काय आहे, जय किशन वॉज टोल्ड टू कार्वर द फिगर ऑफ अ देवदूत इन अ कॉर्नर. बघा जय किशन वॉज टोल्ड टू कार्व द फिगर ऑफ अ देवदूत इन अ कॉर्नर. आता बघा त्यांना एक देवदूताची काय बनवायची होती तर मूर्ती बनवायची होती आणि त्यांना एक कोना देण्यात आला, त्या कोण्यामध्ये त्यांना काय बनवायचं होतं तर देवदूताची मूर्ती बनवायची होती. पण त्या कोण्यावरती म्हणजेच त्या कोण्यामध्ये काय असायचं तर डार्क असायचं, म्हणजे नेहमी काय असायचं तर अंधार असायचा. पण तरी सुद्धा बघा एखादे कारागीर असते तर ते म्हटले असते इथे मूर्ती बनवून काय उपयोग आहे, ही तर कुणाला दिसणार नाहीये. तरी सुद्धा जय किशनने काय केलेलं आहे की जे काही त्यांना काम सांगितलेलं गेलं आहे, जो काही कोना आहे, कॉर्नर आहे, त्या कॉर्नरमध्ये त्यांना देवदूताची मूर्ती बनवायला सांगितली आणि ती त्यांनी बनवायला घेतली सुद्धा. बघा नेक्स्ट काय आहे, दिस कॉर्नर ऑफ द टेम्पल वॉज नियरली ऑलवेज डार्क. त्या कॉर्नरच्या नियर बाय म्हणजे जवळपास काय असायचा, नेहमी अंधार असायचा. पण ह्या बाबींना हे जे जय किशन आहे ते अजिबात थबकले नाही किंवा
डार्क आहे किंवा अंधार आहे म्हणून ते तिथे थांबलेले नाही, तर जे त्यांना काम दिलं होतं ते त्यांनी पूर्ण करण्याचा निश्चय जणू केला होता. बघा नेक्स्ट काय आहे, हिअर नो वन वुड एव्हर सी द देवदूत व्हेरी क्लिअरली. आता जो काही कॉर्नर असेल त्या कॉर्नरमध्ये साहजिकच आहे की आपण कितीही सुंदर अशी मूर्ती बनवली तरी पण त्या कॉर्नरमध्ये जर अंधार असेल तर ती मूर्ती आपल्याला दिसणार आहे का, तर नाही दिसणार. तरीसुद्धा जय किशनने ठरवलं होतं की त्यांचं काम ते अगदी निपुणतेने करणार आहेत, अगदी कौशल्यपूर्ण असे करणार आहेत. ती लोकांना दिसो अथवा न दिसो, पण माझं जे काम आहे ते कोण बघणार आहे, तर ईश्वर बघणार आहेत. म्हणून मी अगदी प्रामाणिकपणे काय करणार आहे, तर ते मूर्ती जे आहे त्या कॉर्नरमध्ये देवदूताची घडवणार आहे. नेक्स्ट लाईन बघा काय आहे मुलांना, पीपल वुड ओनली सी द फेस ऑफ द देवदूत क्लिअरली. आता जी त्याने काही मूर्ती अशी घडवली होती तिथे, तर फक्त फेस जो आहे, चेहरा जो आहे देवदूताचा, तोच फक्त पीपल बघू शकतील. पण त्यांची जी पूर्ण बॉडी स्ट्रक्चर आहे ती तर अंधार असल्यामुळे लोक बघू शकणार नाही. पण यांची सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची जी चिंता आहे ती जे जय किशन आहे ते करत बसले नाही, तर ते त्यांचं काम जे आहे अगदी कौशल्यपूर्ण काम ते करतच राहिले. डार्क असो, अंधार असो की काही असो, त्यांना जो काही कॉर्नर दिला होता त्या कॉर्नरमध्ये जी काही देवदूताची मूर्ती घडवण्यास सांगितली होती ती मूर्ती अगदी ते त्यांच्या प्रामाणिकपणे मेहनतीने ती मूर्ती ते घडवत होते. बघा इथे आपल्याला दिसत आहे की त्या कॉर्नरमध्ये अंधार जरी असला तरी सुद्धा इथे जय किशन ती मूर्ती घडवताना आपल्याला दिसत आहे. बघा, जय किशन मेड अ देवदूता विथ अ ब्युटिफुल फेस. त्यांनी सर्वात प्रथम काय केलेलं आहे मुलांनो, तर त्यांनी देवदूताचं अगदी ब्युटिफुल सुंदर असं फेस, चेहरा त्यांनी बनवलेला आहे. बघा नेक्स्ट काय आहे, बट दिस इज नॉट इनफ ही सेड. आता एवढं तर पुरेसं नाही आहे, कारण त्यांनी जे काही देवदूताचा सुंदर असा चेहरा बनवलेला आहे तो पुरेसा नाही आहे असं कुणाला वाटत होतं, तर जय किशनला वाटत होतं की इथपर्यंत मी थांबायचं नाही आहे, तर यापुढे देखील मला या मूर्तीचं काय करायचं आहे, तर पूर्ण स्वरूप हे बनवायचं आहे. फक्त लोकांना चेहरा दिसून, फेस दिसून चालणार नाही, तर पूर्ण देवदूताची जी मूर्ती आहे ती त्यांना दिसायला हवी. म्हणून ते त्यावर काय करत होते, तर आणखीनच अगदी जबाबदारीने, अगदी कौशल्यपूर्ण असं काय करत होते, काम करत होते. नेक्स्ट काय आहे मुलांनो, ही वेंट ऑन कार्विंग. बघा, त्यांनी जेव्हा फेस तयार केलं तरी ते कॉर्नर जे होतं ते कशामध्ये होतं, तर अंधारात होतं. फेस हे क्लिअरली दिसत नव्हतं. पण याच्यावरतीच ते थांबलेले नाही, ते असे म्हणाले स्वतःशीच की इथेच इनफ होऊन चालणार नाही, थांबून चालणार नाही, तर आणखी सुद्धा या मूर्तीला घडवण्याची जबाबदारी जी आहे ती माझी बाकी आहे आणि ती पूर्णत्वास कशी न्यायची हेच जे प्लॅनिंग आहे ते जय किशन करत होते. बघा, ही कार्व्ड द एंटायर देवदूता केअरफुली. कुठलंही काम जे आहे जय किशन अगदी केअरफुली करत होते, काळजीपूर्वक करत होते. त्यांना तर देवदूताची मूर्ती बनवायला दिली होती आणि त्यांनी फेस बनवलं देखील, आणि ते फेस जे आहे ते फेस लोकांना दिसत होतं, चेहरा लोकांना दिसत होतं. पण इथेच मला थांबून चालणार नाही, तर आणखी मला काय करायचं आहे की देवदूताची क्लिअर आणि स्पष्ट, अगदी जिवंत बोलणारी अशी मूर्ती मला कशी बनवता येईल. आता जिवंत आणि बोलणारी मूर्ती तर आपल्याला बनवता येणार नाही, हे साहजिकच आहे. पण काही जे कारागीर असतात त्यांच्या हातामध्ये एवढी काही जादू असते, एवढी काही कला असते की ती मूर्ती बघितल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की ही मूर्ती कशी आहे, तर जिवंत असल्यासारखी आपल्याला ती भासत असते. तसेच हे जे जय किशन होते ते असेच कारागीर होते की कुठलीही मूर्ती बनवताना ते अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काय घेत होते, काळजी घेत होते की त्यांचे मग कपडे असो, हात असो, पाय असो, बोटं असो, सगळ्यांचे अगदी बारकाईने ते काय करत होते, तर कोरीव काम करत होते, जेणेकरून ती मूर्ती कशी वाटायला हवी, अगदी सुंदर अशी दिसायला हवी. म्हणून ते काय करायचे, अगदी केअरफुली त्या मूर्तीवरती ते काम करत होते. बघा नेक्स्ट काय आहे, ही कार्व व्हेरी वेल.
ते काय करत होते बघा, इथे आपल्याला दिसून येत आहे. तर प्रत्येक जी लाईन आहे ती अगदी बारकाईने ते काय करत होते, तर त्यावरती ते काम करत होते. कुठलीही जे पोर्शन आहे ते इनकम्प्लीट राहू नये याची जय किशन जे आहे ते पूर्णतः काळजी घेत होते. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे, द गारमेंट ऑफ द देवदूता वेअर कार्व इन स्टोन. आता बघा, त्यांनी इथे तर पूर्ण मूर्ती बनवायला घेतलेली आहे आणि आपल्याला ती जी मूर्ती आहे ती खूप छान अशी इथे दिसत पण आहे. पण द गारमेंट म्हणजेच काय मुलांना, की यांनी जे काही कपडे परिधान केलेले आहे त्या कपड्यांवरती सुद्धा जय किशनने कसं काम केलेलं आहे, की अगदी बारकाईने त्यांनी काम केलेलं आहे. तर ते असं इथे काम केलेलं आहे की ते म्हणतात, देवदूता वर कार्वर्ड इन स्टोन. आता हे जे कपडे आहेत ते कशाचे आहेत, स्टोनचे आहेत, दगडाचे आहेत. तरी सुद्धा त्या कपड्यांची त्यांनी एवढी काही काळजी घेतलेली आहे की आपण जेव्हा त्या मूर्तीला बघू तर ते कपडे कसे दिसणार आहे, अगदी मऊ सॉफ्ट असे दिसेल. म्हणजे दिसताना आपल्याला तसा तो भास होणार आहे. एवढी काळजी मूर्ती बनवताना जय किशनने घेतलेली आहे. बघा नेक्स्ट काय आहे मुलांना, बट दे लुक थिन अँड सॉफ्ट. आता जे काही त्यांनी गारमेंट म्हणजेच कपडे, जे काही त्यांच्या अंगावरती कपडे परिधान आहेत ते कपडे कसे आहेत, तर अगदी थिन आणि सॉफ्ट आहेत. म्हणजे बघणाऱ्याला त्यांना काय इमॅजिन होईल की हे जे कपडे आहे अगदी सॉफ्ट आहे आणि थिन आहेत असं बघणाऱ्याला वाटेल. एवढी काळजीपूर्वक जय किशन त्या मूर्तीवर काय करत होते, काम करत होते. नेक्स्ट बघा काय आहे, वन डे अ मॅन केम टू दॅट कॉर्नर. आता एक दिवशी ते त्या कॉर्नरमध्ये आले. बघा इथे आपल्याला काय दिसत आहे की अगदी बारकाईने, अगदी हातामध्ये हातोडा आणि ती छानी घेऊन ते काय करत आहेत, तर त्या मूर्तीची अगदी बारकाईने त्यांना घडवत आहे, त्या मूर्तीला ते घडवत आहे. आता बघा त्या कॉर्नरमध्ये वन डे कोण आलेला आहे, तर एक व्यक्ती आलेला आहे आणि तो काय म्हणत आहे, ही स्व जय किशन कार्विंग द देवदूता. आता बघा साहजिकच आहे, कॉर्नरमध्ये जर एखादी व्यक्ती खूप काळजीपूर्वक, खूप मेहनतीने जर एखादी मूर्ती घडवत असेल तर मग आपले सुद्धा सल्ले काय असणार आहे, की बाबा तिथे तुझी मूर्ती बनवत आहे ती बघायला तर कुणी येणार नाहीये किंवा त्या मूर्तीवरती कुणाचं लक्षही जाणार नाहीये. का लक्ष जाणार नाहीये, कारण तिकडे काय आहे, ऑलवेज तिकडे डार्कनेस आहे, त्याच्यामुळे तिथे कुणाचं लक्ष जाणार नाही. तरी सुद्धा तू प्रत्येक गोष्ट जी आहे ती खूप बारकाईने विचार करून काय करत आहे, ते डेव्हलप करत आहे, विकसित करत आहे. मग तो फेस असो, पूर्ण त्यांचे फिगर असो किंवा पाय असो किंवा क्लोथ असो, गारमेंट असो, ते सगळं तू काय करत आहे, तर अगदी बारकाईने त्याची काळजी घेऊन त्यावर काम करत आहे. बघा आता तो व्यक्ती काय म्हणत आहे, ही सेड हाऊ ब्युटिफुल द कार्विंग लुक. आता आपल्याला जी मूर्ती आहे ती खूप सुंदर अशी दिसत आहे, पण मग ती सुंदर दिसत आहे तर ती सगळ्यांना दिसायला पाहिजे, सगळ्या व्यक्तींना ती दिसायला पाहिजे. जी काही आपली कॅपिटल आहे त्या कॅपिटलमधल्या सगळ्या प्रजाला ती मूर्ती जी आहे ती दिसायला पाहिजे, कारण तू त्याच्यावरती काय करत आहेस, तर खूप मेहनत घेत आहेस. अगदी एवढी तू काळजी घेत आहेस, बारकाईने ती मूर्ती तू घडवत आहे, तर मग ती मूर्ती तर सगळ्यांनीही बघायलाच हवी. पण ती अंधारात असल्यामुळे सगळ्यांची नजर तर त्याच्यावरती जाणार नाहीये. बघा नंतर काय आहे, ही स्वा हाऊ केअरफुली अँड लविंगली जय किशन वर्क. बघा ते व्यक्ती बघत आहेत की किती काळजीपूर्वक हे जे जय किशन आहे ती जी मूर्ती आहे घडवत आहे, बनवत आहे. पण तिथे डार्कनेस असल्यामुळे, अंधार असल्यामुळे कदाचित काही लोकांचं लक्ष तिथे जाणार नाहीये. म्हणजेच जय किशनची मेहनत वाया जाऊ नये हाच जो सल्ला आहे ती व्यक्ती त्यांना देत आहे, की किती सुंदर तू अशी मूर्ती घडवत आहे, प्रत्येक गोष्टींचा तू विचार करत आहेस आणि खूप बारकाईने, खूप केअरफुली तू काय करत आहेस, ही मूर्ती बनवत आहे आणि ती खूप सुंदर आहे आणि खूप लविंगली आहे, ब्युटिफुल आहे. पण इथे काय आहे, हा एक कॉर्नरच आहे आणि कॉर्नर असल्यामुळे तिथे अंधार हा पडणारच आहे आणि मग तिथे लोकांचं कसं बरं लक्ष जाईल. द मॅन स्माइल्ड, म्हणजे जो बघणारा होता
जो व्यक्ती जयकिशनला काम करताना बघत होता तो व्यक्ती काय करत होता की हसत होता, स्माईल करत होता. तुझी एवढी मेहनत फुकट जाऊ शकते, तू जे काही अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर मेहनत घेतो आहे, कष्ट घेतो आहेत, जर ह्या मूर्तीवर कुणाची नजरच नाही पडली तर तुझे जे कष्ट आहे ते व्यर्थ नाही का जाणार. म्हणून जो व्यक्ती हे सगळं त्याला मेहनत करताना, जयकिशनला मेहनत करताना जो व्यक्ती बघत होता तो म्हणत होता. पण बघा पुढे, ही आस्क्ड जयकिशन व्हाय डू यू टेक सच ट्रबल विथ द गारमेंट. बघा जो जयकिशन आहे तो त्या मूर्तीच्या कपड्यांवरती एवढी काही मेहनत करत होता की बघणारा जो व्यक्ती आहे तो देखील म्हणत होता तू एवढा त्रास का घेतो आहेस, कारण ही मूर्ती कुठे आहे, अंधारामध्ये आहे. तू त्याच्या कपड्यावरती अगदी ते सॉफ्ट दिसावे, सुंदर दिसावे म्हणून तू एवढी काही काळजी घेत आहेस, तर हे जे आहे ते लोकांना तरी दिसायला पाहिजे मूर्ती. हे अगदी हसून तो व्यक्ती जो आहे जयकिशनला बोलत आहे. आणि तो व्यक्ती काय म्हणत आहे बघा जयकिशनला की नो वन विल सी युअर वर्क इन दिस डार्क कॉर्नर. तू कितीही मेहनत कर, कुठल्याही गोष्टीवर अगदी बारकाईने तू काम कर, तरी सुद्धा तुझी जी मेहनत आहे ते कुणीही बघणार नाही आहे, कारण ते एका कॉर्नरमध्ये आहे आणि त्या कॉर्नरला काय असतो, नेहमी अंधार असतो. मग तिथे कसं बरं लोकांचं लक्ष जाईल, कोण ते अगदी बारकाईने निहाळेल, म्हणजे कोण बारकाईने ती मूर्ती, तिचा फेस, तिचं जे फिगर आहे ते बघणार आहे. आणि तिचे जे क्लोथ्सवरचे गारमेंटवरती तू जे काही कष्ट घेत आहेस ते कोण बघणार आहे. तू का बरं एवढं मेहनत करत आहे, फुकट असे कष्ट करत आहेत. तर त्यावर जयकिशन काय म्हणतो ते आपण बघूया. बघा पुन्हा जो व्यक्ती आहे बघणारा तो म्हणत आहे की नो वन विल नो हू डिड इट. तुला तर माहितीच आहे की सगळ्यांनाच हे माहिती आहे की कॉर्नरमधले असलेल्या कुठल्याही वस्तूला किंवा मूर्तीला सहजपणे कुणाचं लक्ष असं जात नाही. जरी ती कितीही सुंदर मूर्ती असली किंवा सुंदर वस्तू असली तरीसुद्धा जर ती कॉर्नरमध्ये असेल, एका कोपऱ्यामध्ये असेल, तर त्या गोष्टीकडे लक्ष जातं का मुलांनो? नाही जात. तरीसुद्धा तू काय करत आहेस की ती मूर्ती अगदी उत्तम घडावी, सुंदर घडावी याकडे तू पूर्णपणे लक्ष देत आहेस. आता ह्या सगळ्या गोष्टींवरती जयकिशन बघा, दॅट मे बी सेड ओल्ड जयकिशन. आता जयकिशन जे म्हातारे झालेले होते, जे वयस्कर झालेले होते, ते काय म्हणत आहे की बट गॉड कॅन सी माय वर्क इवन इन दिस डार्क कॉर्नर अँड ही नोज द वर्कमॅन टू. आता तो जो काही वर्कमॅन आहे, जे जयकिशन आहे, ते एवढे म्हातारे होते की त्यांचा हात सुद्धा थरथरत होता काम करत असताना. तरी सुद्धा ते काय म्हणाले की जरी कुठल्याही लोकांनी बघितले नाही माझी ही सुंदर कला, तरी सुद्धा मी यावर यासाठी मेहनत घेत आहे की लोकांनी जरी माझी स्तुती नाही केली किंवा जरी माझं काम नाही बघितलं, तरी माझं काम जे आहे ते प्रत्यक्ष कोण बघत आहे, तरी ईश्वर बघत आहे. जरी लोकांना नाही कळालं की ही मूर्ती कुणी बनवलेली आहे, पण ईश्वर सर्व जाणता आहे. त्याला माहिती आहे की ही मूर्ती कुणी बनवलेली आहे. बघा मुलांनो, या पाठामध्ये आपण काय शिकलो आहोत, तर या पाठामध्ये आपण असं शिकलेलो आहोत की कुठलंही काम, कुठलीही जबाबदारी जर आपल्याला दिली तर ती जर आपण प्रामाणिकपणे केली, जरी लोक त्याची स्तुती करणार नसेल किंवा लोकांनी ते नाही बघितलं, तरी सुद्धा ईश्वर आपले जे कर्म आहे, चांगले कर्म जे आहे ते ईश्वर आपले बघत आहे आणि त्याचं फळ आपल्याला नक्कीच ईश्वर देतीलच. म्हणून आपल्यावरती कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी असो, आपण ती अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करायची आहे. कुठल्याही फळाची चिंता न करता, अपेक्षा न करता आपण आपलं जे वर्क आहे ते 100% देऊन पूर्ण करायचंच आहे. हे आपण या पाठामधून शिकलेलो आहोत. बघा, ते जे जयकिशन आहेत एवढे ओल्ड होते, म्हातारे होते, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जी स्किल होती ती कशी होती, तर ती खूप उत्तम होती. अगदी हाय लेवलची क्वालिटी त्यांच्यामध्ये होती आणि त्यांनी ते काय केले आहे ते प्रेझेंट केलेले आहे. लोक बघावं यासाठी नाही, तर माझा ईश्वर मला बघत आहे यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की पूर्ण त्यांच्या 100% देऊन सुंदर अशी देवदत्ताची मूर्ती इथे बनवलेली आहे. म्हणून आपल्याला कुठलीही पर्वा न करता आपल्याला
आपलं काय करायचं आहे की जी काही जबाबदारी असेल, जे काही आपलं काम असेल ते 100% देऊन यशस्वी करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मुलांनो, आपला हा जो पाठ आहे ही नोज द वर्कमॅन, हा जो पाठ आहे आपण तो समजून घेतलेला आहे. त्यामध्ये आलेले काही हार्ड वर्ड्स आहेत ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. बघा मुलांनो, आपला जो फर्स्ट वर्ड आहे तो काय आहे? टेम्पल. टेम्पल म्हणजेच काय मुलांनो? तर टेम्पल म्हणजेच मंदिर किंवा देऊळ. काय मुलांनो? टेम्पल, TEMPLE. टेम्पल म्हणजेच काय मुलांनो? तर टेम्पल म्हणजेच मंदिर. आता जे आपलं नेक्स्ट वर्ड आहे ते काय आहे मुलांनो? बिल्ट. BUILT. बिल्ट म्हणजेच काय मुलांनो? तर बिल्ट म्हणजेच बांधले. भव्य दिव्य असे मंदिर बांधले गेले आहे. कुठे? तर राजधानीमध्ये. नेक्स्ट काय वर्ड आहे मुलांनो आपला? कॅपिटल. CAPITAL. कॅपिटल म्हणजेच काय मुलांनो? तर कॅपिटल म्हणजेच राजधानी. नेक्स्ट वर्ड जो आहे मुलांनो तो आहे आपला वर्कमॅन. काय आहे मुलांनो? वर्कमॅन. बघा, WORKMAN. वर्कमॅन. वर्कमॅन म्हणजेच काय मुलांनो? तर कारागीर. काय आहे मुलांनो? वर्कमॅन म्हणजेच, बघा, वर्कमॅन म्हणजे कारागीर. नेक्स्ट वर्ड आहे आपला फिफ्थ, तो आहे टिम्बर. टिम्बर म्हणजेच काय मुलांनो? बघा, बांधकामासाठी वापरात येणारं लाकूड. टिम्बर काय आहे? एक लाकडाचा प्रकार आहे. नेक्स्ट बघा आपलं काय आहे मुलांनो? कार. काय आहे? CARV. कार. कार म्हणजेच काय मुलांनो? तर कोरणे. नेक्स्ट आपला वर्ड जो आहे मुलांनो तो काय आहे? स्टोन कार्वर. काय आहे? स्टोन कार्वर. त्यालाच काय म्हणतात मुलांनो? तर दगडात कोरीव काम करणारा. स्टोन कार्वर म्हणजेच कोण मुलांनो? तर दगडामध्ये जो कोरीव काम करतो त्यालाच काय म्हणतात? तर स्टोन कार्वर असे म्हणतात. जसं की एक्झाम्पल काय आपल्याला देता येईल? तर जय किशन हे काय करत होते? तर ते एक स्टोन कार्वर होते, एक कुशल कारागीर होते. कशामध्ये? दगडापासून मूर्ती बनवण्यामध्ये. नेक्स्ट वर्ड जो आहे आपला तो काय आहे मुलांनो? 8, आणि तो आहे गारमेंट्स. गारमेंट्स म्हणजेच काय मुलांनो? तर कपडे. गारमेंट्स म्हणजेच काय? तर कपडे. बघा मुलांनो, इथे आपण काय शिकलेलो आहोत? आपलं हा जो लेसन आहे ही नोज द वर्कमॅन, यामध्ये आपण ही नोज द वर्कमॅन हे जे लेसन आहे ते आपण इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तसेच त्यामध्ये आलेले जे काही वर्ड आहे त्या वर्डचं मिनिंगसुद्धा आपण इथे समजून घेतलेलं आहे. तर नक्कीच मुलांना तुम्हाला हा जो लेसन आहे तो समजलेला असेलच. तर इथे आपला हा जो लेसन आहे तो पूर्ण होत आहे आणि आपण लवकरच भेटूया पुढच्या लेसनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.